ओम शांती. आज 22/9/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही आपल्या छातीवरती हात ठेवून सुद्धा विचारा की बाबा जे आपल्याला आज नॉलेज ज्ञान देत आहे ते या अगोदर आपल्याला माहित होते का? आणि म्हणून बाबा सांगतात की आता जे बाबा आपल्याला ज्ञान सांगतात त्या ज्ञानाला खूप चांगल्या रीतीने समजून आपण अनंत आणि अपार खुशीमध्ये राहिलं पाहिजे. बाबा सांगतात की तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये खूप उंच आणि जास्त ताकद आहे. ती कोणती आणि कशी? तर संगमयुगावरती जो ब्राह्मण धर्म आहे, ह्या ब्राह्मण धर्मामध्ये एवढी ताकद आहे की संपूर्ण विश्वामध्ये शांती होत असते. बाबा सांगतात की तुम्ही संपूर्ण विश्वामध्ये बाबांच्या श्रीमता अनुसार शांतीचं राज्य स्थापन करत आहात. म्हणून ब्राह्मण कुळ हा सर्वश्रेष्ठ कुळ आहे. बाबांच्या द्वारे आपल्या सर्वांच्या मध्ये जी ताकद येते, बाबांच्याकडनं आपल्याला जी शक्ती मिळते, त्या शक्तीच्या आधारे संपूर्ण विश्वामध्ये सुख, शांती, आनंद आणि जिकडे तिकडे संपूर्ण भरपूरतेचा अनुभव होत असतो, अशी दुनिया स्थापन होते. बाबा सांगतात, ह्या संगमयुगावर माझ्या लाडके ब्राह्मणच माझे मदतगार आहे. बाबा सांगतात, हे तुम्हाला खरोखर बक्षीस मिळत आहे. आणि म्हणून ब्रह्मांड बाबा म्हणतात, तुम्ही ब्राह्मणच डबल मालिक बनता. ब्रह्मांड म्हणजे परमधामचेही आणि विश्वाचेही. बाबा तर फक्त ब्रह्मांडाचेच मालिक असतात, परंतु मुलं मात्र ब्रह्मांडाचेही आणि विश्वाचेही मालिक बनत असतात. बाबा सांगतात, सृष्टीच्या आदी मध्य आणि अंताचं ज्ञान तुम्हाला झालेलं आहे. नरक आणि स्वर्ग काय आहे याला तुम्ही खूप चांगल्या रीतीने ओळखत आणि जाणत आहात. नरक म्हणजे दुःख आहे आणि स्वर्ग म्हणजे सुख आहे. सुखाची दुनिया बाबा स्थापन करत असतात आणि दुःखाची दुनिया हे रावण बनवत असतो. म्हणून ह्यावेळेस बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही देवता बनत आहात. उंच ते उंच देवता धर्म आहे, देवता कुळ आहे. आणि म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हाला दैवी गुणांची धारणा करायची आहे. आपल्यामध्ये नैतिक मूल्यांना जोपासायचं आहे. एक एक ज्यावेळेस आपल्यामध्ये ते मूल्य येतील, तर त्या मूल्यांची जी धारणा आहे ती तुमच्या कर्मामध्ये दिसेल आणि तेच संस्कार दैवी कुळाची निर्मिती करू शकतील. बाबा सांगतात की मुलांनो, बाबा जेव्हा धरतीवर येतात तेव्हा एकदम साधारण ते साधारण आत्मा, ज्यांना बाबा म्हणतात अहिल्या, कुब्जा, अजामिल जशा पापी आत्म्यांचा सुद्धा बाबा या ठिकाणी येऊन उद्धार करतात. अर्थात सर्व मनुष्य आत्म्यांची गती आणि सद्गती करतात. बाबा सांगतात, हे एकच संगमयुग आहे. या संगमयुगावरती श्री बाबा येऊन श्रीमता अनुसार सर्वांची गती आणि सद्गती, अर्थात सर्वांना मुक्ती आणि जीवन मुक्तीचा रस्ता दाखवतात. बाबा आपल्या सर्वांना अभ्यास शिकवतात आणि विचारतातही की मुलांनो, दिवसभरामध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे की ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे तुम्हाला कुठे धोका मिळालेला असेल, तुमच्या इंद्रिया कुठे वश झालेल्या असतील, तर अशा कर्मेंद्रियांकडनं काही ना काही चुकीचे कर्म होतात आणि त्या चुकीच्या कर्मांचा दंड आपल्याला पापकर्मामध्ये भोगावा लागतो. म्हणून बाबा सांगतात, दुनियामध्ये असं म्हटलेलंच आहे, जशी करणी तशी भरणी. मग आपल्या सर्वांना हे सिद्ध आणि सत्य माहीत आहे की कर्माचा दंड हा प्रत्येकाला भोगावाच लागतो. या अनुषंगाने बाबा आपल्या सर्वांना सांगतात
की तुम्ही रोज आपल्या हृदयावर हात ठेवा आणि आपण आपल्या इंद्रियांच्या द्वारे कोणते पापकर्म तर केले नाही, कुणाला आपल्याकडनं दुःख तर दिलं नाही, किंवा असं आपण एखादं काही कर्म तर केलं नाही ज्या कर्माच्या माध्यमातून आपलं अंतःकरण दुःखी झालं किंवा आपला तणाव वाढला, आपल्या हृदयाचे ठोके हे झपाट्याने पडू लागले. बाबा सांगतात, ज्यावेळेस कर नाही त्याला डर नाही. अर्थात बाबा आपल्याला ह्याच ठिकाणी सांगतात की मुलांनो, जेव्हा तुम्ही सत्य मार्गावर चालता तेव्हा तुम्हाला सत्य कर्माची सुद्धा ओळख आहे. म्हणून आज विशेष बाबा आपल्याला ग्रहपाठ देत आहे की आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या कर्माचा चार्ट हा चेक केला पाहिजे. बाबांना अंतःकरणाने आपण हा आपल्या कर्माचा हिसाब सांगितला पाहिजे. दिवसभर झालेल्या कर्माच्या आधारे आपण पापकर्म किती केले, सत्यकर्म किती केले, सत्यकर्माची आपल्याला सुख, शांती, समाधान किती भेटलं, हे आपण आपल्या स्वतःला चेक केलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपल्या हातून पापकर्म होतात, खोटे कर्म होतात, तर त्याचा दंड आपल्याला दुःख, अशांती, चिंता, झोप न येणं या रूपामध्ये मिळत असतात. हा ग्रहपाठ आपल्याला रोज करून बाबांना द्यायचा आहे. बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही तर देवता बनत आहात ना. आज बाबा आपल्याला विचारतात, मुलांनो, तुमची वाणी ही खूप मधुर आणि गोड असली पाहिजे. आपल्या स्वतःला विचारा की मी किती गोड ते गोड बनू शकतो. बाबा सांगतात, जितकं तुम्हाला स्वतःला मोल्ड होता येईल तेवढं तुम्ही चांगल्या त्या चांगल्या स्वभावाने तुम्ही चांगले संस्कार धारण करू शकता. बाबांच्या श्रीमतानुसार, बाबांकडनं मिळालेल्या शक्ती अनुसार तुम्ही एक दैवी राजधानी स्थापन करत आहात, याचा तुम्हाला नशा आणि खुशी सुद्धा असायला हवी. बाबा सांगतात, जे सर्व्हिस एबल मुलं असतात, जे हुशार मुलं असतात, ते सेवेशिवाय राहू शकत नाही. त्यांना सेवेशिवाय चैन पडू शकत नाही किंवा त्यांना सेवेशिवाय आरामही हराम वाटू शकतो. याचा अर्थच असा आहे की सेवा हीच आपल्याला मेवारूपी खुशी देत असते. मग ती तनाची सेवा असेल, मनाची सेवा असेल, ज्ञानधनाची सेवा असेल, एक दुसऱ्याला सुख देण्याची सेवा असेल, मदत करण्याची सेवा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवेमधून आपल्या खात्यामध्ये हे पुण्याचं खातं जमा होत असतं. पुढे बाबा सांगतात की मुलांनो, खुदा म्हणजे बाबा आणि खिदमतगार म्हणजे सेवा. तर बाबा आणि बाबांनी दिलेल्या सेवेची स्मृती राहिली तर बाबा सांगतात, तुम्हाला सहज योगही लागेल आणि तुम्हाला सहयोगही इतरांचा सहज मिळेल. बाबा सांगतात की बाबा आणि बाबांनी दिलेली सेवा यावर तुम्ही सतत तत्पर राहा. पहिली गोष्ट तर हांजीचा पाठ पक्का करा. कोणतीही छोटी मोठी गोष्ट सेवा मिळाली तर तिला नाही म्हणू नका. कारण बाबांची सेवा करणं म्हणजे बाबांची आपण खूप खूप मदत प्राप्त करणं आहे. बाबांचा सहयोग प्राप्त होणं म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये मनोबल, आत्मबल वाढणं आहे. कारण बाबांच्या शक्तीची मदत आपल्याला मिळणं म्हणजे आत्मा शक्तिशाली बनवून घेणं आहे. ड्रामा प्लॅन अनुसार बाबा सांगतात, तुम्हाला हे तुमचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे की या संगमयुगावरती बाबा आले आणि आपल्याला ब्राह्मण बनवून बाबांनी आपल्या हातामध्ये हा यज्ञ दिला आणि बाबांनी सांगितलं, मुलांनो, ह्या यज्ञाचे तुम्ही रक्षक आहात, ह्या यज्ञाचे तुम्ही मदतगार आहात. म्हणजे हे किती मोठं सौभाग्य आहे की स्वयं परमात्म्याने येऊन आपल्या ह्या सर्वसाधारण मुलांना आपलं मदतगार बनवलं, सहयोगी बनवलं. सहयोग होणं, सहयोग देणं म्हणजे सहज ते सहज बाबांबरोबर योग लागणं आहे. असा अनुभव करत राहा आणि इतरांनाही नेहमी करवत राहा.
बाबा सांगतात ही तुम्हाला आठवण राहिली पाहिजे की मी कोण आहे, गॉडली स्टुडंट आहे, एक स्वयं भगवंताचा मी स्टुडंट आहे. तर मला ती शाळा, मला ते टीचर हे पण बुद्धीमध्ये असलं पाहिजे. आणि आता उद्यापासनं नवरात्रीचा हा समय चालू झालेला आहे. तरी सर्वांनी ह्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये वेगवेगळ्या स्वमानाचा अभ्यास करायचा आहे. अमृत बेला सुद्धा खूप शक्तिशाली आणि पॉवरफुल बनवायची आहे. दिवसभरामध्ये कसाही वेळ काढून 4 तासाचा चार्ट मला बाबांना द्यायचा आहे असा संकल्प आपण करायचा. आणि मधून मधून आपण पूज्य अवस्थेची स्मृती घेऊन मंदिरांमध्ये जाऊन आपल्या अनंत आणि भाविक भक्तांना आपल्याकडनं मिळालेली आत्मबलाची शक्ती, ज्याला सुख, शांती, समाधान या रूपाने आपले भाविक संतुष्ट होतील अशी संकल्पना आपल्याला येणाऱ्या पुढच्या 9 दिवसामध्ये करायची आहे. हे सर्वांनी बुद्धीत ठेवायचं आहे. ओम शांती.